पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून घेण्यात येत असलेल्या निर्णयांची गती पाहता महाराष्ट्रातल्या निवडणुका वेळेवरच होतील अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। लाडकी बहीण योजनेपाठोपाठ आता लखपती दीदी योजनेचा जळगावात झालेला शुभारंभ, सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेचा केंद्रापाठोपाठ राज्याच्या कॅबिनेटमध्ये झालेला निर्णय पाहता राज्यातल्या निवडणुका वेळेवरच पार पडण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र का भविष्य ज्यादा से ज्यादा निवेश में है, नौकरी के नए अवसरों में है। महाराष्ट्र को आने वाले कई वर्षों तक महायुति की स्थिर सरकार की जरूरत है। लखपती दीदी योजनेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे वक्तव्य विधानसभा निवडणुकीची नांदी ठरणार आहे। महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका कधी होणार यावर सुरू असलेल्या चर्चांनाही यामुळे पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुका नोव्हेंबरमध्ये होतील असे संकेत केंद्र सरकारच्या आणि महायुती सरकारच्या सक्रियतेतून दिसतायत। राज्यात लाडकी बहीण योजनेतून महिलांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली असतानाच जळगावात लखपती दीदी योजनेचा शुभारंभ झालाय। इतकंच नाही तर शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची स्वतः भेट घेत सुधारित पेन्शन योजनेचा मार्ग मोकळा केलाय। 2014 सालापासून सत्तेत आल्यानंतर एखाद्या मागणीसाठी आलेल्या शिष्टमंडळाला पंतप्रधानांनी भेट दिल्याची ही पहिलीच घटना ठरेल। सरकारी कर्मचाऱ्यांना सरासरी पगाराच्या 50% पेन्शन मिळणार आहे। 10 वर्षांहून अधिक काम केलेल्या कर्मचाऱ्याला किमान 10,000 पेन्शन मिळेल। कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला 60% पेन्शन आणि महागाई सवलत मिळेल। पेन्शनच्या व्यतिरिक्त एकरकमी रक्कम निवृत्तीवेळी दिली जाणार आहे। केंद्राच्या 23 लाख कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। राज्यांनी सुधारित पेन्शन योजना स्वीकारल्यास एकूण 90 लाख कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। केंद्रानं पेन्शनसाठीचा त्यांचा हिस्सा 14% 18.5% पर्यंत वाढवलाय। केंद्र सरकारनं हा निर्णय घेतल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे रविवारी सुट्टीच्या दिवशी मंत्रिमंडळ बैठक घेऊन महायुती सरकारनं सुधारित पेन्शन योजना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय घेतलाय। 30 लाख हमारे कर्मचारियों को फायदा मिलेगा। अगर राज्य सरकारें एग्री हो जाए इस पर तो 90 लाख कर्मचारियों को इससे फायदा मिलेगा। एक ऐतिहासिक कदम है नरेंद्र भाई मोदी जी का, और परिश्रम को उन्होंने उचित मुआवजा उचित दाम देने का काम किया है। इसके लिए हम लोग सब नरेंद्र भाई मोदी जी के प्रति आभार व्यक्त। लोकसभा निवडणुकीत बहुमताचा आकडा गाठू न शकल्यानं पंतप्रधान मोदी आणि भाजपकडून यावेळी आघाडी सरकार चालवताना सावध पावलं उचलण्यात येत आहेत। वक्फ कायद्यात दुरुस्तीचा प्रस्ताव वादात सापडू नये यासाठी तो जेसीपीकडे देण्यात आलाय। यूपीएससीतील लॅटरल एंट्रीशी संबंधित जाहिरात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला। सार्वजनिक सेवेतील आरक्षणाचे पंतप्रधान समर्थक असल्याचं सांगत निर्णय मागे घेण्यात आलाय। महाराष्ट्रासह इतर राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांकडे देशाचं लक्ष लागलंय। महाराष्ट्रात लोकसभेत चांगली कामगिरी करण्यात महायुतीला यश मिळालं नसल्यानं यावेळी भाजपच्या केंद्रीय पातळीवरही महाराष्ट्रात चांगली कामगिरी करण्याचं आव्हान आहे। त्यामुळेच आवश्यक तिथं 2 पावलं मागे घेण्याची आणि योजनांद्वारे घराघरात पोहोचण्याची भूमिका घेण्यात येताना दिसतेय। या सगळ्या घडामोडींचा आणि निर्णयांचा वेग पाहता विधानसभा निवडणुका नोव्हेंबरमध्येच होतील, त्या डिसेंबर किंवा त्याहून पुढे जाणार नसल्याचंही दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।